नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, एक शाळा आणि विद्यार्थ्यांकरता मोठी बातमी. मे महिन्याच्या सुट्टीनंतर शाळाच उघडणार नाहीत. मोदी शाळांबद्दल नेमकं काय म्हणाले जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी इराण आणि अमेरिकेत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक तेल संकटाच्या अनुषंगाने देशातील शाळांना ऑनलाईन क्लासेस घेण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वीच पंतप्रधान मोदींनी जास्तीत जास्त कंपन्यांना वर्क फ्रॉम होमचे आवाहन केले आहे. त्यानंतर आता इंधन बचतीच्या दृष्टिकोनातून केलेले दुसरं मोठं आव्हान आहे शाळांसाठीच्या स्कूल बस आणि इतर वाहनांसाठी होणारा पेट्रोल डिझेलचा वापर कमी करण्याच्या उद्देशाने हे आवाहन करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू असलेल्या शाळांनी खरोखरच पंतप्रधानांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन ऑनलाईन शाळा सुरू केल्या. जून मध्ये वर्ग थेट कोरोना काळाप्रमाणे ऑनलाईन माध्यमातून भरवले जातील आणि मुलांना शाळेत जाण्याची गरज लागणार नाही असं सांगितलं जात आहे. शाळांबद्दल नेमकं काय बोलाले मोदी? एवढ्यावरच न थांबता पंतप्रधान मोदींनी ज्याप्रमाणे कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण सुरू होतं त्या धर्तीवर तात्पुरत्या स्वरूपात पुन्हा एकदा ऑनलाईन किंवा हायब्रिड लर्निंगचा अवलंब करावा असं म्हटले आहे. मी काही शाळांनाही आग्रह करेल की त्यांनी ऑनलाईन क्लासेसच्या व्यवस्थेवर काम करावं. केवळ इंधनच नाही तर खाण्याच्या तेलावरही परदेशी चलन खर्च होतोय. आपण थोडं संयम बाळगावं आणि तेलाचा वापर कमी केला तर यामुळे देश आणि आपल्या आरोग्याला लाभ होईल असं पंतप्रधान मोदी म्हणाले. शाळांनी काही काळासाठी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत. सरकारी, खासगी आणि अनुदानित शाळा सर्वांना यात समाविष्ट डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवावे असं आवाहन मोदींनी केलं आहे. शाळांच्या बस आणि इतर वाहनामुळे होणारा इंधनाचा वापर कमी करण्यासाठी त्यांनी हा पर्याय सुचवलेला आहे. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.